नमस्कार मंडळी. चला तर रताळ्याचे तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर अशी मस्त जिभेवर ठेवता विरघळून आली ही बर्फी एकदा नक्की ट्राय करा. कारण ही बर्फी खायला खरंच खूप सुरेख लागते. तर आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात. त्यातलाच हा एक प्रकार आहे जो उपवासाला चालतो. तर चला, आज आपण इथे ओलं नारळ किसून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे रताळेसुद्धा साफ करून घेतलेले आहे. आता हे रताळे पाणी न घालताच आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये इथे आपण 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्यावरती स्टँड ठेवायचं आणि हे रताळे जे आहेत ना, ते आपल्याला ठेवून वाफवून घ्यायचे आहे. तर आपल्याला इथे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छान असे आपले रताळे जे आहेत ना, ते शिजले जातात. तर इथे गॅसवरती आता कुकर ठेवूया आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेऊया. तर मोठ्या गॅसवरती आपण इथे ठेवलं होतं आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्या कुकरला झालेल्या आहेत. आता याची वाफ काढून रताळे काढून घेतले. थोडेसे नॉर्मल थंड झालेले आहेत आणि एकदम छान असे शिजलेले सुद्धा आहेत. आता याला आपल्याला पुरणाच्या चाळणीमधून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये काय होतं, बारीक म्हणजे केसांसारखे म्हणजे काहीतरी असतं, त्यामुळे त्याने ना बर्फी एवढी काही खायला खास लागत नाही. त्यामुळे त्याला गाळून घेतलं. त्यानंतर इथे पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तुपावरती किसून घेतलेला नारळ घालायचा आहे. तर इथे आपण ओला नारळ वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा इथे वापरू शकता. तर आता याला आपल्याला चांगलं 1-1.5 मिनिटासाठी भाजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण किसून घेतलेलं किंवा बारीक करून घेतलेलं रताळा यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर छान असं रताळं मिक्स करून घेऊया यामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं. यामध्ये आपल्याला अगदी मलाईदार असं दूध घालायचं आहे. म्हणजे भरपूर 1 लिटर दुधावरची साय आणि दूध असं करून 1 वाटी घातलेलं आहे. यामध्ये वेलची पावडर घातली आणि आता याला छान असं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अगदी 2-4 मिनिटामध्ये छान असं आटवलं जातं. तर गॅसची फ्लेम तुम्ही जर जास्तच कमी ठेवली तर थोडं 1-2 मिनिटं जास्त लागू शकतं. पण वेळ देऊनच ही बर्फी बनवायची आहे, म्हणजे ते टिकतेसुद्धा आणि सेटसुद्धा व्यवस्थित होते. तर आता पहा, छान असा गोळा तयार झाला. इकडे मी ताटाला तूप लावून ठेवलं होतं अगोदरच. तर ही तयारी तुम्हाला अगोदरच करून ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला हे बर्फीचं बॅटर जे आहे ना, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतानाच दिसत असेल, अगदी खव्याच्या बर्फीसारखी आकर्षक बर्फी झालेली आहे आणि खायलासुद्धा अगदी तितकीच चविष्ट लागते ती. त्यामुळे पहा, अशा पद्धतीने तुपाच्या ताटावरती तिला सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करत असताना खूप पातळ अशी सेट करू नका, थोडीशी जाडच ठेवायची आहे. म्हणजे खायलाही सुंदर लागते आणि दिसायलाही सुरेख दिसते. तर इथे आपण आता ही बर्फी जी आहे ना, ते छान अशी एकसारखी सेट करून घेणार आहोत. तर पहा, इथे आपल्याला थोडीशी जाडीची करायची असल्यामुळे मी थोडंसं ताट शिल्लक ठेवलेलं आहे. पण हिला एकसारखं आपण आता अशा पद्धतीने लावून घेऊया. तर अगदी छान अशी बर्फी होते. तर मी हिला आहे ना सेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, आपण छान अशी बर्फी जी आहे ना, ते सेट करून घेतलेली आहे आणि सुरेख चकाकीसुद्धा आलेली आहे. आता यावरती ड्रायफ्रुट्स घालूया. तर इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहे सजावटीसाठी. तर त्याला थोडंसं असं लावून घेत आहे. कारण हे नंतरनं ड्राय झाल्यानंतरनं ते आपल्या बर्फीवरती लागलं जाणार नाही. त्यामुळे मी इथे अगोदरच लावत आहे. तर तुम्हाला हे मिश्रण असं एकदम घट्टसर करून घ्यायचं आहे. इथे सगळीकडे लावून घेतले आणि छान अशी आता ही बर्फी आपली सेट करायला ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ती कट करून घ्यायची. तर इथे ना छान अशी बर्फी आपली शेड झालेली आहे आणि थंडसुद्धा झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये ह्या बर्फ्या कट करू शकता. तर आता तुम्हाला आवडीप्रमाणे याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर इथे किती मोठ्या साईजची तुम्हाला वडी बनवायची आहे, त्या पद्धतीने तुम्हाला याला कट करून घ्यायचं आहे. खरंच बनवायला अगदी सोपी आहे, खायला तितकीच ती रुचकर आणि छान आहे. त्यामुळे ना तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. या नवरात्रामध्ये नक्कीच ट्राय करा, कारण पुढच्या नवरात्राला 1 वर्ष आहे आणि तेव्हा ट्राय करायला तुमच्या लक्षातही रेसिपी राहणार नाही. त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ना, कमेंट करून सांगायला मात्र विसरत जाऊ नका. कारण तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहताच, पण रेसिपी कशी झाली किंवा आवडली की नाही ही कमेंट करायला मात्र विसरता. त्यामुळे न विसरता कमेंट करत जावा. तर चला, छान अशी आपण चौकोनी आकाराची इथे बर्फी जी आहे ना, ते कट करून घेतलेली आहे.
तुम्हाला एक मस्त अशी बर्फी मी काढून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता अगदी किती सुंदर अशी खव्याच्या बर्फीसारखी बर्फी झालेली आहे. मऊ लुसलुशीत अगदी जिभेवर ठेवता विरघळेल अशी आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल ना, इतकी जबरदस्त आपली ही रताळ्याची बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रताळ्याच्या बर्फीची रेसिपी आवडली की नाही? कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.